नमस्कार. बाय स्टडीगार्ड डाभी आणि शैक्षणिक दूत यांच्या माध्यमातून इतिहासाच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण इतिहास म्हणजे काय, इतिहासाची साधने, इतिहास आणि आपलं काय नातं असतं हे शिकणार आहोत. नमस्कार, मी अभिजित यादव, BA हिस्ट्री फ्रॉम ओपन युनिव्हर्सिटी and with 1 year teaching experience. Starting this video. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारं शास्त्र. याची पुस्तकी व्याख्या जर सांगायची झाली तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. आता मी म्हटलं इतिहास हे एक शास्त्र आहे, मग कुठलंही शास्त्र पुराव्यांवर आणि कसोट्यांवर सिद्ध होतं, तर इतिहासातही तसंच असतं. जे इतिहासातील पुरावे असतात त्यांना इतिहासाची साधने म्हणतात. हे पुरावे विश्वास ठेवणे योग्य आहेत की नाहीत हे विविध कसोट्यांवर तपासले जातात आणि त्यानंतरच त्यांना मान्यता होते. आता तुम्ही पूर्वी तुमच्या आजीबाबांकडून विविध गोष्टी ऐकलेल्या असतील. आता त्या सर्व गोष्टी खऱ्याच असतात असं नाही, तर त्यांची सत्यता पडताळून पाहणंही गरजेचं असतं. म्हणून विविध कसोट्यांचा, विविध माध्यमांचा आधार घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे माझ्या मते इतिहासाला मी मदर ऑफ ऑल सब्जेक्ट्सही म्हणतो. म्हणजे इतिहासातून सगळ्याच विषयाचा जन्म झालाय असं म्हणायला हरकत नाही. विज्ञान इतिहासातूनच निर्माण झालेलं आहे, तुमचं गणित इतिहासातूनच निर्माण झालेलं आहे, पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, तुमची पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सगळं इतिहासातूनच तयार झालेलं आहे. आता इतिहासाची साधने कोणती? मी म्हटलं की इतिहासातील पुराव्यांना इतिहासाची साधने म्हणतात. तर इतिहासाची साधने 3 प्रकारची असतात. एक भौतिक, दुसरं लिखित आणि तिसरं मौखिक साधने. आता भौतिक साधने आपण जाणून घेऊ. आता भौतिक साधण्यामध्ये 2 प्रकार असतात, काही वस्तू आणि वास्तू. वस्तूमध्ये आपण पाहू नाणी, शस्त्रे, मातीची भांडी, खेळणी, शिलालेख, दागिने इत्यादी. तर वास्तूमध्ये आपण पाहू मंदिर, गुहा, लेणी, स्तंभ, किल्ले, स्मारके इत्यादी. आता आपण जाणून घेऊ लिखित साधने. लिखित म्हणजे लिहिलेली साधने. तर पूर्वी लिहिलेले धर्मग्रंथ, कोरीव लेख, प्रवास वर्णने, चरित्र, राजदरबारातील कामकाजाचे कागदपत्र, आज्ञापत्रे, खलिते, बखरी आता इत्यादींची चित्र तुम्ही बाजूला बघू शकता. आता पुढचं आपण जाणून घेऊ मौखिक साधने. म्हणजे पाठ केलेले साधने. म्हणजे तुमची लोकगीता असतील, दंतकथा असतील, अभंग, श्लोक, म्हणी, पोवाडे इत्यादी. आता हे सर्व इतिहासांच्या पुराव्यांवर आधारित इतिहासाची मांडणी केली जाते. पण इतिहासाची मांडणी करण्याची एक शास्त्रीय पद्धतही असेल. तर इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. आता मी सांगितल्याप्रमाणे इतिहासाने आपलं रिलेशन काय असतं, तर माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असतं. आता उदाहरणार्थ, जर गावातील लोकांनी एकत्रितरित्या कोणतंही कार्य पार पाडलं तर कोणतंही काम सक्सेस होईल. जर त्याच्यामुळे काही कारणास्तव अडथळा एकी होण्यामध्ये जर काही कारणास्तव अडथळा आला तर कार्य होणार नाही. आता म्हणजेच फ्युचर इज डायरेक्टली डिपेंड ऑन आवर पास्ट. म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे हे भूतकाळात केलेल्या आपल्या स्वातंत्र्य संग्रामामुळेच. आता प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र इतिहास असतो. आपल्या गावाचाही वेगळा इतिहास असेल, आपल्या जिल्ह्याचाही वेगळा इतिहास असेल, राज्याचा, देशाचा, प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाचा स्वतःचा इतिहास असतो. तसेच पृथ्वी, पर्वत, जलाशय, प्राणीसृष्टी, मानव इत्यादींचा सुद्धा स्वतंत्र इतिहास आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आठवड्याचे वार 7च का किंवा
12 महिन्यांचंच का वर्ष असतं किंवा 24 तासाचाच का दिवस इत्यादी कालसंकल्पना जाणून घेऊ. धन्यवाद. जय हिंद.